तपस्या और बलिदान, डीएनएस की क्या पहचान, त्याग तपस्या और बलिदान, डीएनएस जिंदाबाद डीएनएस जिंदाबाद। भारत की जय भारतीय मजदूर संघाचा भारतीय मजदूर संघाचा वंदे मातरम वंदे मातरम भारत माता जय। माझं नाव नांदेड जिल्हा भारतीय मजदूर संघाचा मी सेक्रेटरी आहे आणि माझं नाव अनुप शंकरराव जोंधळे। या भारत सरकारने संसदेमध्ये ठराव पास केला की बा आपले कामगाराच्या संदर्भात जे 50 कायदे होते त्या 50 कायद्याचं सुटसुटीत करून एक 4 कायदे याच्यामध्ये फक्त 4 कायदे त्यांनी केलेत आणि त्या संदर्भात हे लागू करण्याचं 2 महिन्यामध्ये पुढच्या लागू करणार आहेत ते। तर ह्या कायदे त्यांनी संमत केले, पण या अर्थसंकल्पामध्ये त्या कायद्याच्या संदर्भात एकही रुपयाची तरतूद केलेली नाही। म्हणजे हे निव्वळ आपल्या म्हणजे कामगारांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे कामं त्यांनी केलेले आहेत। या विरोधात जे आपलं भारतीय मजदूर संघाचं राष्ट्रीय अधिवेशन जगन्नाथपुरीला झालं 6, 7, 8 फेब्रुवारीला, त्याच्यामध्ये आपले केंद्रीय कामगार मंत्री श्री मांडवे जे आले होते त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं की हे करू नका। तरी पण आम्ही त्यांना तिथेही सांगितलं की आम्ही 25 तारखेला एक राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन करू, कलेक्टरच्या थ्रू तुम्हाला निवेदन देऊ। त्या याच्यात झालं तर ठीक आहे, नाही तर मग आमचं आंदोलन आम्ही तीव्र करू। हे आंदोलन कशासाठी करतात आपण? हे जे 4 कायदे आता हे आत्ता हे जे 4 कायदे आहेत केलेले, हे याच्यामध्ये कामगार विरोधामध्ये भरपूर त्याच्यामध्ये प्रयोजन आहे, तर हे रद्द करावेत। याच्यात 2 महिन्यापर्यंत त्यांनी आपल्याला आपण त्यांना त्या संदर्भात हे पण दिलेले आहेत, अमेंडमेंट पण दिलेले आहेत, तर त्या संदर्भातही होईल। पण हे कायदे त्यांनी लागू केले, पण त्याच्यासाठी 1 रुपयाची सुद्धा तरतूद केलेली नाही। ठीक, ओके। भारतीय मजदूर संघाची जे अधिवेशन झालं ओडिसाला 6, 7, 8, 9, 8ला, तर त्या अधिवेशनामध्ये ठराव पारित करण्यात आले जे आजपर्यंत जे पूर्ण गव्हर्नमेंटनं भरती सेंट्रल गव्हर्नमेंटनं बंद केल्या होत्या ते भरत्या पूर्वी चालू करण्याचा ठराव पारित करण्यात आला आणि जे कॉन्ट्रॅक्ट वर काम करतात त्यांच्यावर होणारे अन्याय आणि शासनाने जे PF योजना आहे या आहे त्याच्यामध्ये योजनेमध्ये जे आता वाढ आता 1000 रुपये तर आम्ही 7500 रुपये सांगितलेली आहे, किमान तेवढी मिळायला पाहिजे। आणि भारतीय मजदूर संघाचं म्हणणं आहे की बंदी जर लवकरात लवकर उठवली तर कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे आज पिळवणूक चालू आहे कामगाराची ते होणार नाही। आज भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन आहे आणि पूर्ण भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते पूर्ण भारतभर हे आंदोलन करत आहे। जर केंद्र सरकारने जर याचा विचार केला नाही तर येणाऱ्या काळात हेच आंदोलन तीव्र प्रकारचं भारतीय मजदूर संघ करेल।